उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळून चंतरी अखंडित वसोचित्री तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही हरिदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखली देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे केवळ कुंभक किंवा केवळ पाहणे याबद्दल मार्गदर्शन करा। आपण जे जीवन जगतो आहोत हे सर्व जीवन पाहणं जाणणं चिंतन करणं कृती करणं आणि भोगणं या 5 अवस्थेतून आपलं जीवन चाललेलं असतं। किंबहुना जिवंतपणाचं जर लक्षण असं जर आपण म्हटलं आपल्या जिवंतपणाचं लक्षण काय तर असणे पण पाहणे पण जाणणे पण चिंतन करणे कृती करणे आणि भोगणे अशा ह्या स्टेप आहेत। म्हणजे असणे पण म्हणजे असणार आहे म्हणजे केवळ आपण असतो केवळ असतो हे पटकन दाखवता येणारी वस्तू नाही आहे। क्षणभरासाठी केवळ असणे पण असतं आणि हे केवळ असणेपणाचंच रूपांतर पाहण्यात होतं। कारण एकदा आपण गाढ झोपलेलो असू त्या गाढ झोपेमध्ये हे असणे पण असतं म्हणजे तिथे पाहणं पण वगैरे काही नसतं नुसतं असणे पण असतं। ह्या गाढ झोपेतून जेव्हा प्रथम क्षणी जी जाग असते तिथे सुद्धा ते केवळ असते पण ही अवस्था क्षणभर असते आणि दुसऱ्या क्षणी तिथे आपण जे जागे आहोत ते जागे झालो आहोत हा विचार
तिथे प्रगट होतो, तो भाव प्रगट होतो. तिथे जागे आहोत की जागे झालो असा जो विचार आला की ते त्या क्षणी पाहणं पण चालू होतं. म्हणजे पाहणे, डोळे उघडल्यानंतर इकडे तिकडे पाहतो. कारण डोळे उघडल्यानंतर जसे जाग झालं आपण काय पाहतो, किती वाजले, मग पुढच्या विषयाला किती वाजले, अरे बापरे आता इथे जायचंय, हा पुढची विचार. म्हणजे पहिलं असणे पण त्यातून पाहणं, समोर दिसतं ते पाहणं की विचार पाहणं, दोन्ही गोष्टी असतात. म्हणजे डोळे उघडलं पाहणं काय, समोर छत दिसेल की पंखा चालतो ते दिसू शकतं, पण तिथे पहिल्यांदा तिथे पाहणं चालू होतं आणि पाहण्याच्या पुढची पायरी असते ती जाणणं असतं. म्हणजे असणे पण, पाहणे पण, जाणणे. म्हणजे पाहतो ते आपण जाणतो. म्हणजे विचार पाहतो आपण, म्हणजे आपल्या मनामध्ये जो विचार येतो, जाग झाल्याबरोबर किती वाजले हा जो विचार येतो आणि घड्याळाकडे पाहतो आणि जाणतो. पाहिल्यानंतर एवढे वाजले हे जाणलं. आता एवढे वाजले जाणल्यानंतर तिथे थांबतो का, नाही, तिथे परत चिन्ह, रे आपल्याला एवढं असतं इथे जायचंय की आता चला लगेच तयारी करूया. म्हणजे ते त्या जाणण्यातून पुढची स्टेप येते ती चिंतनाची येते आणि त्या चिंतनातून मग प्रत्यक्ष आपण उठतो, म्हणजे करणं होतं. आंघोळ करणं, काही जे कृती करणं ते करणं होतं आणि त्याच्यातूनच त्या स्थितीचा अनुभव जो आपण घेतो तो असतो तो भोगणं असतो. म्हणून आपण क्षणाक्षणाला ह्या आपल्याकडनं ह्या 5 गोष्टी होत असतात. म्हणजे असणे पण आपल्याला तर पाहता येत नाही एवढं, पण पाहणं, जाणणं, चिंतन करणं, कृती करणं आणि भोगणं, ह्या 5 गोष्टीतून म्हणजे आपण ज्यावेळेला कोणतीही गोष्ट पाहतो आणि त्याचा जो अनुभव आपल्याकडे येतो त्याला म्हणतात भोगणं. म्हणून नुसतं पाहायला आणि झालं असं आपली अवस्था नसते, तर पाहिल्यानंतर सगळ्या ह्या आपल्याच ठिकाणी ह्या अवस्था बदलत 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 आपण लगेच भोगण्याच्या दिशेने आपली दृष्टी असते. कोणतीही गोष्ट असेल तर आपल्याला भोगणं म्हणजे त्याचा अनुभव येणं, लक्षात घ्या. म्हणजे एखादी कृती केली आणि त्या कृतीच्या किंवा त्या स्थितीचा जो अनुभव येतो, चांगला किंवा वाईट, त्याला म्हणतात भोगणं. भोगणं म्हणताना लोक वेगळा अर्थ लावत असतात, पण त्याचा अर्थ अनुभवणं. आणि म्हणून अनुभवण्यासाठीच म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला शेवटी अनुभवायची असते, लक्षात घ्या. आणि अनुभवलं की आपल्याला वाटतं आपलं त्या वेळेचं सार्थक झालं, म्हणजे चांगलं किंवा वाईट भोग जो येतो आपल्या वाटायला, आणि त्यातून आपण सुखी का दुःखी असं जे आपली अवस्था असते की मनासारखं चांगलं झालं की आपल्याला तो जो मनासारख्या चांगल्या गोष्टी मिळाल्या हा अनुभवलं की आपण त्यातून सुखी होतो. मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या तर आपण दुःखी होतो. म्हणजे सुख दुःख ज्याला आपण म्हणतो, हे सुख दुःख हे आपल्या वाट्याला जे काही भोग येतात, हे जे काही अनुभव येतात, भोग म्हणजे अनुभव, अशा अंगाने ते पहा तर लक्षात येईल. ते ज्यावेळेला आपल्या वाट्याला येतं तेव्हा परत पाहण्याची सुरुवात होते. म्हणजे क्षणाक्षणाला आपण ह्या 5 अवस्थेतून चक्रा मारत असतो. पाहणे ते भोगणे, पाहणे ते भोगणे. पण असं आपलं जीवन चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या लक्षात येत नाही म्हणजे कोणाच्या लक्षात येत नाही, जाणीवेच्या लक्षात येत नाही. कारण ह्या सगळ्या अवस्था ह्या जाणीवेच्या आहेत. म्हणजे आणि जाणीवेच्या असल्यामुळे आपलं सगळं लक्ष दृश्यामध्ये गुंतलेलं असतं. म्हणजे दृश्याच्या द्वारे आपल्याला काही भोग हवे असतात, म्हणजे त्याच्यातून काही सुख हवं असतं आणि तिथे आपलं सगळं लक्ष असतं. आणि त्यामुळे सहजपणे आपण आहोत हा जो सहज भाव आहे आपला प्रत्येकाकडे, किंबहुना प्रत्येक माणसाकडे किंवा प्राणी मात्रांकडे एकच भाव असतो
तो म्हणजे त्याला जगण्याची तीव्र इच्छा असते. प्रत्येकाला जगण्याची. तुम्ही साधी मुंगीला तिला हात लावला ती अशी जीव दुखत पळत असते ना, स्वतः जीव वाचवायचा, तिला जगण्याची तीव्र इच्छा असते. आणि ही जी जगण्याची तीव्र इच्छा आहे ती जी जगण्यातून सुख मिळवण्याची तीव्र इच्छा आहे, भोगण्याची तीव्र इच्छा. आणि ह्या भोगण्याच्या तीव्र इच्छेतून माणसाच्या मनात विचार किंवा त्याच्याकडे प्रत्यक्ष विचार करणं ही जरी कृती असेल किंवा उच्चार करणं, आचार करणं, ह्या कृती सतत चालू असतात. आणि त्याला आपण जीवन म्हणतो. पण त्याला जीवन म्हणत असल्यामुळे सुख मिळवण्याचा माणूस जीवनात सतत प्रयत्न करतो, हे त्याचं खरं कारण. सुख, त्याला सुख हवं. सुख म्हणजे त्याला मनासारख्या गोष्टी अनुभवायच्या आहेत. त्याला जे जे हवं आहे ते अनुभवायचं, त्याला मनासारखं मिळालं पाहिजे, हा त्याच्याकडे भाव असतो. आणि प्रत्येक गोष्ट काही मनासारखी मिळत नाही तर तो दुःखी होतो. म्हणजे सुख आणि दुःख इथेच माणसाचं लक्ष. सुख आणि दुःख म्हणजे त्या दृश्य जे आहे समोर जे तो पाहतो त्या पाहण्यातून त्याला सुखच हवं असतं आणि ते मिळालं नाही तर ते दुःख होतं. आणि त्याच्यातूनच त्याच्या मनामध्ये परत विकार निर्माण होतात. जे प्राप्त होतं त्याच्यातून त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 विकार त्याच्याकडे सतत चालू असतात. म्हणून ह्या 6 विकाराच्या अंगाने परत त्याच्याकडे कर्म चालू होतं. ते कर्म करत असेल तर ते हीच स्टेपच जातं. पाहणं, जाणणं, चिंतन करणं, कृती करणं आणि भोगणं. म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे केवळ असणेपणाची अवस्था प्राप्त होईपर्यंत माणूस हेच करतो. म्हणून तो थकून जातो. थकून जातो म्हणजे धावून पळून थकून नाही जात. त्याला या भोगण्याची जी अवस्था आहे की सुख हवंय असं त्याला वाटतं, त्याच्यात तो गुंतून जातो. ऋषीमुनींनी त्याच्यावर चिंतन केलं. म्हणजे हे सगळं कोणाला कळलं? आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाला कधीच कळणार नाही. हे असं होतं आपल्याकडे. आपल्याला वाटतं आपण आपले सुख मिळवण्याचा मागे प्रयत्न, कोणी आपल्याला मान दिला, सन्मान झाला की खुश झाला, कौतुक केलं की खुश झाला, टीका केली की वाईट वाटलं, इथेच आपण अडकलेलो होतो. आणि त्याच्यातून आपण सुखी दुःखी होतो. कोणी कौतुक केलं बरं वाटतं, कोणी आपल्याला आपल्या विरुद्ध काढून बोललं की आपल्याला वाईट वाटतं. ह्या सगळ्या का होतं? कारण पाहणं चुकतं. पहिली स्टेप चुकते. असण्यातून पाहणेपणाकडे वळतो, तिथे पाहणं काय चुकतं? हा जो पाहणारा आहे म्हणजे पाहणारा म्हणजे जो असणारा आहे तोच पाहणारा होतो. आणि तो पाहणारा होताना त्याचं पाहण्याचं अधिष्ठान मी देह आहे हे असतं. म्हणून तिथे चुकतं. पहिलीच पायरी चुकतं. हातचा एक चुकला की सगळं गणित चुकतं असं म्हणतात ना, तसं सर्वसाधारण माणसाचं गणित तिथे चुकायला लागलं. आणि हे चुकल्यामुळे अनादी काळापासून, अगदी पुरातन काळ, अनादी म्हटलं पुरातन काळापासून माणूस हा सुखाचा शोध घ्यायला लागला. जेव्हा त्याला हे सुख दुःख सुख दुःख सुख दुःख व्हायला लागलं की त्याला वाटतं आपण सुखी, कंटिन्यू सुखी कसं व्हावं ह्याचा विचार करायला. म्हणजे ऋषीमुनी वगैरे जे होते आपण म्हणतो, तर त्यांनी हे पाहिलं की माणूस कधी सुखी होतोय कधी दुःखी होतोय, ह्या चक्रात गुंतलेला आहे. मग त्या चक्रातून सुटण्यासाठी त्यांनी काय विचार केला? हे सुखायला काय तर तिथे गौतम बुद्धांनी विचार केला की सुख मिळवायला काय केलं पाहिजे? पाहण्याकडे स्थिर राहिलं की सुखी झाला, पुढे गेलास की दुःखी होतोस. कळलं ना? म्हणून विशेष पद्धतीने पहा अशी त्यांनी साधना सांगितली. त्याला म्हणतात विपश्यना. विशेष पद्धतीने पाहायचं असतं. काय पाहायचं असतं? पाहणं ह्या स्टेपमध्ये राहायचं. म्हणजे कसं होतं की ते आपण ज्यावेळेस श्वास पाहतो म्हणतो, श्वास पाहिल्यानंतर त्याच्यावर कसली प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे जाणणं, चिंतन करणं, कृती करणं, भोगणं ह्या स्टेप करायच्या नाहीत. इथेच कंट्रोल. फक्त पहा. चांगलं आहे वाईट आहे ह्याच्यावर गुंतायचं नाही. पाहण्याचं अभ्यास, म्हणजे जे दिसतं ते पहा इथपर्यंत. आणि म्हणून तिथे जर तिथे
विशिष्ट साधनेतून म्हणजे विशिष्ट पद्धतीनं मनाला सवय लागली की जे समोर आहे ते तू पाहायचं आहेस, त्याच्यावर कसलीही प्रतिक्रिया तू द्यायची नाहीयेस. जे आहे ते स्वीकार, जे आहे त्याचा. कोणी समोर तुम्हाला शिव्या गेला, स्वीकार. स्वीकार म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला जाऊ नको. म्हणजे आपल्याकडे कसं होतं, आपण सर्वसर्व माणसं कशी असतं की कोणीतरी आपल्याला येऊन समजा वेडवाकडं बोलतोय आपल्याबरोबर, समोर येतो, आपल्या मनामध्ये खळबळ सुरू होते ना लगेच. मग त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा आपण विचार करत असतो. गौतम बुद्धांनी सांगितलं तिथे प्रतिक्रिया द्यायची नाही, ती घ्यायचीच नाही. प्रतिक्रिया द्यायची म्हणजे तो काय करतो ते घेऊ नको. तो शिव्या देतोय, काय करतो ते मला करतोय हा विचार नाही करायचा. तो करतो त्याच्याकडे, मला नाही घ्यायचं. म्हणजे एकदा त्याच्याकडे असाच माणूस आला आणि तो त्यांना वेडावाकडे बोलायला लागला. कारण त्यावेळेला ते जे म्हणजे तो त्यांचा प्रचार करतो ज्ञानाचा, त्या माणसाला पटत नव्हतं. तर ते स्थिरपणे तसेच बसले, काही बोलले नाही, शांत राहिले. म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया काही दिली नाही. आणि प्रतिक्रिया न दिल्यामुळे तो माणूस आणखीन रागवाला बोलणारा आणि शेवटी थंड पण झाला. तर त्यांनी त्याला तेच सांगितलं की तुला जर कोणीतरी काही वस्तू देत असेल कोणतरी वस्तू देत आहे आणि तू वस्तू त्या घेतल्याच नाहीस तर काय होईल? ज्याचं आहे त्याच्यात राहील. तसं तू मला हे जे दिलं आहे ते मी काही घेत नाही, ते तुझ्याकडे असू दे. अशी मनाची अवस्था असली पाहिजे, तर तुम्ही सुखी व्हाल. कळलं का? म्हणून त्याला सुख होण्यासाठी त्यांनी तो मार्ग सांगितला. महावीरांनी तर आणखीन वेगळा. महावीर म्हणतो प्रत्येक म्हणून भोगण्याच्या मागे लागलं. भोगणंच नको आपल्याला, भोगायचं नाही. भोगी वृत्ती जी आहे माणसाकडे ती त्याला सुख दुःख देते. एका भोगण्याची जी इच्छा आहे ती भोगण्याची इच्छा म्हणजे सुख, म्हणजे त्या भोगण्यातून सुख मिळतं असं म्हटल्यानंतर महावीरांनी असणेपणाकडे जास्त राहण्याचा अभ्यास करायला सांगितलं. भोगण्याकडे जायचंच नाही. म्हणजे काय? म्हणून काही नको, कपडे पण नको, जे मिळेल ते खा, मिळालं पाहिजे ते पण असं नाही की कुठे जायचं. म्हणून तिथे कसं आहे बघा, जे भिक्षुक आहेत जैन धर्मीय ते एका जागी थांबत नाहीत. कारण ज्या जागी थांबतो तिथे आपल्याला त्या जागेचं प्रेम निर्माण होतं. बघा तुम्ही तुमच्या चेंबूरमध्ये राहता, कोणी म्हणत हे गॅस चेंबर आहे चेंबूरमध्ये, आणि तुम्हाला चला तुम्हाला दुसरीकडे नको, आमचं चेंबूर चांगलं आहे. का? त्या जागेबद्दल जे आपल्याला आपलेपणा असतो. म्हणजे तुमचं घर पण कितीही असो कसंही असो, नवीन घर घेतलं ते आनंद असला, जुनं घर सोडताना जरा दुःख होतंच. का ना? अरे एवढे वर्ष चांगलं वाटत होतं ना. हे जे त्या जागेबद्दल जे आपल्याला प्रेम वाटतं ना, ते भोगण्याची अवस्था असते. त्या भोगण्याचा जे आपल्याला इच्छा असते त्याच्यावर असते. म्हणून तिथे त्या भिक्षुकांना काय एका जागी थांबायचं नाही. आज रात्री झोपलाच ना, सकाळी उठला की तिथे नाही थांबायचं, परत दुसरीकडे जा. आता पूर्वीच्या काळी बरं होतं. पूर्वीच्या काळी म्हणजे पुढे जायचं जंगलातून बिगलातून कसंही चालत चालत जायचं. काही असो समोर कसली भोगण्याचीच इच्छा नसल्यामुळे सुख दुःख नाही. म्हणजे गणित त्यांनी हे केले की या पद्धतीने श्रीकृष्णाने वेगळं सांगितलं. म्हणजे प्रत्येक जण हे तसं बघा त्याला म्हणतात दर्शन. म्हणजे त्या काळामध्ये ऋषी मुनींनी जगायचं कसं, हे जगायचं कसं ह्यावर तुम्हाला आनंदाने जगायचं ना, सुखाने जगायचं ना, तर प्रत्येकाने आपापलं एक पद्धत जीवन जगण्याची शिकवली. म्हणजे गौतम बुद्धांनी जी शिकवली ती ते कशातही अडकायचं नाहीये, नुसतं पहा, पुढे जायचं, मग तू सुखी होशील. महावीरांनी भोगण्याची इच्छाच ठेवली नाही. म्हणजे हे हवं ते हवं हा भागच नाही. दिगंबर अवस्थेतून ते फिरत होते आणि तिथे अतिशय मन, म्हणजे आता ह्यासाठी हे असं सोपं आहे असं म्हणाल का, हे मनावर तेवढा ताबा असला पाहिजे. काही असलं तरी चालेल, शांत. पाऊस होता बघा, तुम्ही उघडे कपडे न घालता थंडीतून फिरताय, मनावर ताबा पाहिजे ना. थंडीने कुडकुडी लागली की आपण जाऊ दे, कधी हवं ते अंगावर घालायला बघतो. रात्रीच्या वेळेला जर थंडीच्या दिवसात आधी मस्त की झोपतो, पंखा नंतर कुडकुडाला लागली, चादर बिदर घेऊन अंगावर लोपेटतो ना आपण. हे सहज असतं. पण त्यामुळे त्याच्यावर मनावर म्हणून त्यांना
महावीर का म्हणतात कारण आपल्या सर्व इंद्रियांवरती त्यांनी विजय स्थापन केलेला आहे म्हणून ते महावीर आहेत. वीर म्हणजे शूर आणि त्याच्यापेक्षा महावीर म्हणजे स्वतःवर ज्याचा मनावर ताबा असतो त्यांना महावीर म्हणतात. म्हणजे आता सगळेच महावीर होऊ शकत नाहीत, एखादा महावीर होऊ शकतो. त्याला ती मनाची अवस्था तेवढी प्रगल्भ होण्यासाठी की त्या पद्धतीने जीवन जगण्याची. पण सर्वसाधारण माणसाला कुटुंबात राहायचं आहे, समाजात राहायचं आहे आणि हा समाज सर्व अंगाने चांगल्या वाईट गोष्टींनी भरलेला असतो, त्याच्यातून आनंदाने जगायचं आहे. हा जो प्रॅक्टिकल भाग असतो ना तो त्यात कसं राहायचं हा विचार करणारे जे आहेत त्याला म्हणतो आपण हिंदुत्व संस्कृती. मी हिंदू नाही म्हणत, मी धर्म म्हणून हिंदू नाही, तर पाहण्याची जी जीवन जगण्याची जी कला आहे ती सर्वांचा स्वीकार कर, जे आहे त्याचा स्वीकार कर आणि त्याच्यातून तुला जीवनाकडे पाहण्याची प्रगल्भता आली पाहिजे. मनासारख्या गोष्टी घडल्या तरी शांतपणे त्या स्वीकारता आल्या पाहिजेत, मनाच्या विरुद्ध घडल्या तरी त्या शांतपणे स्वीकारता आल्या पाहिजेत. ही मनाची शांत अवस्था तू धारण केलीस तर सगळ्या गोष्टीतून तू सर्वांमध्ये राहून सर्व गोष्टी ज्या असतात त्या तुला स्वीकारता आल्या पाहिजेत. ही जी दृष्टी आहे त्यात कोणाही बद्दल भेदाभेद नाही, म्हणजे भेदभाव नाही, श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव नाही. प्रत्येक ठिकाणी पाहण्याची जी दृष्टी असते त्याला म्हणतात समत्व किंवा चैतन्य भावातून पाहणं आणि त्या पाहण्यातून आपल्याला सर्वांबद्दल आपलेपणा असणं आणि त्याच्यातून हा सुखाचा किंवा समाधानाचा भोग घेत राहणं. प्रॅक्टिकल म्हणजे सगळ्या गोष्टी सगळं करा, पण करत असताना मनामध्ये मन स्थिर असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे, कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन येता कामा नये, प्रत्येकाबद्दल आपलेपणाच असला पाहिजे आणि ह्या भावातून पाहणं. म्हणून 3 मार्ग सांगितले. आणखीन एक मार्ग आहेत, प्रत्येकाचे दर्शन म्हणतात त्याला. सर्वात आणखीन म्हणजे हे एवढं सांगून लोक त्याप्रमाणे वागतात का असं काय सांग. लोक म्हणतात आम्ही ह्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे निर्णय ते पंथ दाखवतात की जैन धर्मीय पंथ म्हणतो किंवा बुद्धाने दिलेला पंथ, बौद्ध धर्म म्हणत नाही मी, त्यांनी दिलेला मार्ग, महावीरांनी सांगितलेला मार्ग, महावीरांनी स्वतः पाळला आणि त्याप्रमाणे ज्याने त्यांच्याबद्दल तेवढं वाटलं की नाही आपण असं वागायला पाहिजे तर तो त्या मार्गाने जे गेले तो त्यांचा जैन पंथ किंवा बुद्ध धर्म न म्हणताना बुद्धाने दिलेला मार्ग किंवा श्रीकृष्णाने सांगितलेला मार्ग. लक्षात घ्या, हे प्रत्येक जे संत म्हणण्यापेक्षा ते तत्वज्ञानी होते. त्यांनी जीवन आनंदाने कसं जगायचंय, सुखी जीवन कसं जगायचं ह्यासाठी केलेलं हे मार्गदर्शन. ते स्वतः तसे जगलेले आहेत आणि त्या स्वतःच्या जगण्याच्या अनुभवातून ते मार्गदर्शन करतात, हे लक्षात ठेवायचं. आणखीन एक तत्वज्ञ होऊन गेला तो त्याने काय सांगा, खाओ पिओ मौज करो. जे दिसेल ते खरं, नाही दिसेल ते खरं नाही, ते दोघेच डोक्याला ताप नाही करायचं. तो कोण होता? चारवाक. आणि जगातले 90% लोक चारवाकाचा पंथात लोक म्हणतात आम्ही कृष्णाच्या मार्गात जाऊ, बुद्ध धर्मीय की महावीर आणखी मोठमोठे संत होत गेले त्यांच्या मार्गामुळे. पण नाही, खाओ पिओ मौज करो इथे जास्त लक्षात. उद्याचं काय करायचं आपल्याला, म्हणून चांगलं वाईटाचा विचार करायचा नाही. आत्ताचा क्षण मिळताना खाऊन घे, मस्त की मजा मार, दुसऱ्याचा विचार करायचाच नाही. दुसऱ्याचा विचार करायचा नाही. तो काय करतो तुला दिसलं त्याचा ओके स्वीकार कर, पण नाही दे. कोण परमेश्वर दिसत नाही, माहित नाही, दिसत नाही, परमेश्वर कुछ नाही. कळलं? म्हणजे देव नाही, धर्म नाही, पण नाही. जे तुला आत्ताच्या क्षणी जे तुला मिळत आहे ते खा, इतरांचा विचार करायचा नाही. आचार्य मोठं ते म्हणजे ते दर्शने म्हणतात, असं नाही त्याला म्हणते. त्याला चांगला एक मार्ग त्याच्यावर बुद्धिनिष्ठ अवस्था, म्हणजे परमेश्वराला मान्य करत नाही ते, परमेश्वर मानत पण योग्य कसं वागण्याचं पद्धत आहे, शहाणपणाने कसं वागायचं असंही सांगणारे मार्ग. म्हणजे अनेक मार्ग आहेत. कम्युनिझम हा सुद्धा एक मार्ग आहे. म्हणजे हे सगळे त्या त्या काळामध्ये त्या त्या तत्वज्ञानी लोकांनी
हे जीवन कसं जगायचं ह्यासाठी वेगवेगळे आपापले मार्ग शोधले. कोणी तसे जगले, कोणी सगळे जगू शकतात असं नाही. पण हे सर्व आपण पाहिल्यानंतर ह्याच मार्गामध्ये केवळ पाहणं किंवा कुंभक साधणं, केवळ कुंभक ह्या गोष्टी तिथे यायला लागल्या. केवळ पाहणं असं म्हणत असताना पाहणं सुधारायचं असेल तर पाहणारा कोण आहे तिथे लक्ष असलं पाहिजे. त्यालाच म्हणतात दृष्टाभाव. दृष्टा म्हणजे पाहणं, जाणणं, चिंतन करणं, कृती करणं, भोगणं ह्यामध्ये जी पहिली स्टेप जी आहे पाहण्याची, तिथे हा पाहणारा पाहतोय म्हणून दृश्यामध्ये न गुंता, दृश्यामध्ये जर गुंतायचं नसेल तर काय केलं पाहिजे? दृष्टा कोण आहे इथे लक्ष असलं पाहिजे. आणि हा दृष्टा कसा असला पाहिजे? तो व्यापक असला पाहिजे. म्हणजे पाहणाराचा भाव जर व्यापक असेल तर त्याचं चिंतन करणं, कृती करणं आणि भोगणं हे व्यापक होतं. आता व्यापक आणि सूक्ष्म याच्यातला फरक तुम्हाला सांगतो, मी लक्षात येतो. समजा एखाद्या कपमध्ये विषाचे 2 थेंब टाकले, पॉवरफुल विष आहे नागाचं समजा, तर त्या 2 थेंब कपामध्ये टाकल्यानंतर ते पाणी कसं होईल? संपूर्ण विषारी. तर कोणी एक घोट घेतला तरी माणूस मरू शकतो, इतकं विष. पण ते 2 थेंब मोठं असं तपेलं असेल, भलं मोठं, कपाच्या अनेक पटीने मोठं, आणि त्यात 2 थेंब, तर त्या पाण्यात पाणी कसं असेल? कमी विषारी, डायल्यूट. तेवढं जे कपात कॉन्सन्ट्रेट असेल तिथे कमी विषारी. पण ते 2 थेंब समुद्रात टाकले तर काय होईल? त्या विषाचा काहीच माहित नाही, का आहे की नाही कळणार. तसं पाहणारा जितका संकुचित तितकं त्याचं विषारी परिणाम जास्त. पाहणारा जितका व्यापक होतो त्याच्या ठिकाणी व्यापकतेने पाहण्याची आणि आनंदाने राहण्याची वृत्ती तयार होते. लक्षात येते कसं? म्हणजे इथे पाहणारा जो आहे तो व्यापक झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. व्यापक झाला पाहिजे, सूक्ष्म झाला पाहिजे. याचा काय? देहभावातून आपण जेव्हा पाहतो, म्हणजे मी अमुक आहे ह्या भावातून प्रत्येक वेळेला, आणि आपलं सगळं जीवन मी देह आहे हिथून सुरू होतं. मी देह आहे म्हणजे पाहण्याची जी सुरुवात आपली आहे ती चुकते म्हणतो. म्हणजे मी देह आहे ह्यातून जेव्हा माणसं पाहायला लागतात तेव्हा त्यांना मी, माझं आणि मलाच हवं ही भावना त्याच्यातून निर्माण होते आणि त्याच्यातून तो जाणायला लागतो. म्हणजे आपल्याला हवं ते पाहण्याचा तो प्रयत्न करतो. आपलं पाहण्याचं कसं? माझ्या मनासारखं समोर असेल तर मला आवडतं, नाही तर मला ते मी पाहायचंच नाही, अशी एक जी भावना असते. मग कोणाला आपण धुतकारतो, कोणाला जवळ करतो असं जे म्हणतो ना, ते पाहण्यासाठी आपण त्या पद्धतीने आपल्याला पाहणारा स्वतःला वेगळी दृष्टी निर्माण करायला लागतो आणि त्याच्यातच विकार निर्माण होतात. त्याच्यातून म्हणून म्हटलं जितकं संकुचितपणे आपण पाहतो तितके विकार जास्त असतात. जितके आपण व्यापक व्हायला लागतो तितके विकार कमी व्हायला लागतात, हे लक्षात. म्हणून व्यापक व्हा. पण व्यापक व्हा याचा अर्थ काय? तर हा पाहणारा कोण आहे ह्याचा बोध घ्या. जे ऋषीमुनींना किंवा व्यास महर्षीसारखे जे संत महात्मा होऊन गेले, किंवा सांख्य योग दर्शन हा जो आहे तो कपिल मुनीने मांडलेला आहे, त्यावेळेचे त्या जो हे जे पाहणारा जो आहे तिकडे दृष्टी वळायला सांगितली. म्हणून पाहणाऱ्याला पहा, पाहणाऱ्याला पहा, आणि हा पाहणारा अनंत स्वरूप आहे हे पहा, असं जाणा. त्या जाणण्यातून चिंतन करा आणि त्या चिंतनातून कृती करा, तर कृती ही त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही आणि त्याच्यातून सहज समाधानाने जीवन जगता येतं.
मार्गदर्शन आहे. म्हणून म्हटली दर्शन म्हणतात ना, ही दर्शन म्हणजे जीवन जगण्याची एकेकाने आपल्या पद्धतीने केलेली मार्ग किंवा मार्गदर्शन त्याला, म्हणजे त्या मार्गाचं दर्शन म्हणजे मार्गदर्शन. आणि म्हणून आपल्या ऋषीमुनींनी की वेदांनी बऱ्याच अंगाने हा आपल्याला मार्ग दाखवला. म्हणजे वेदांनी दाखवलेला मार्ग, तो उपनिषदांचा मार्ग जो सांगितला जातो, तिथे स्वतःला व्यापकतेने पाहण्याची कला शिकवायला लागली. म्हणजे मी कोण हा प्रश्न स्वतःला विचार असं ते सांगितलं. बघा कुठे कुठे जातात, ज्यावेळेला जीवन जगण्यापर्यंत 5 गोष्टी आहेत, पण या 5 गोष्टी पुरती नाही. जिथे चिंतन करायला लागलं की ते पाहण्याचं कसं, पाहायचं कसं, मग पाहणारा कोण, म्हणजे मी कोण, म्हणजे कोण पाहणारा हा कोण आहे ह्याचा तू बोध घे. मग हा पाहणारा कुठे आहे, म्हणजे हा फक्त डोळ्यातून पाहतो, म्हणजे डोळा पाहतो का, तर डोळा पाहत नाही. हे कळलं का? कळलं कारण डोळे बंद केल्यानंतर सुद्धा आपण पाहत असतो. डोळे बंद केल्यानंतरही समोर जे काळोख दिसतो, आणि त्या काळोख दिसतो त्यात आपण काय म्हणतो, काही दिसत नाही. काही दिसत नाही, कोणाला दिसत नाही, कोण पाहतं काही दिसत नाही, तिथे पाहणारा आहे. परत म्हणजे डोळ्याच्या मागे जो पाहणार आहे, मग हा जो डोळ्याच्या मागे पाहणार आहे तोच कानाच्या मागे ऐकणाराही तोच आहे, नाकाच्या मागे गंध जाणणाराही तोच आहे, त्वचेच्या अंगाने जे स्पर्श ज्ञान घेतो तिथे स्पर्शाच्या अंगाने स्पर्श ज्ञान घेणारा तोच आहे. म्हणजे एकच जो मी आहे, म्हणजे आपण मी पाहतो, मी बोलतो, मी ऐकतो असं जे आपण म्हणतो, तो जो मी 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 म्हणणारा आहे तो प्रत्येक देहातून मी मी म्हणतो. एकच जण मी म्हणतो का? नाही. आता महाराज म्हणतात प्रवचन कोण करतं, तर मी करतो. ऐकतं कोण? एवढे सगळे लोक ऐकतात, मी ऐकतो. म्हणजे हे सगळं मीच आहे, इथे पण मी आणि इथेही मी आहे. मग हा जो मी आहे तो व्यापक आहे. तो एकच मी अनंत रूपाने प्रगट झालेला आहे, आणि तो मी ह्या देहातून पाहतो. तो मी कसा आहे तो विचार करा. लक्षात घ्या कसं व्यापक व्हायचं, कसं आपणच व्यापक. म्हणजे मी फक्त अमुक नावाचा आहे, मग माझंच कौतुक झालं पाहिजे, मला सगळं मिळालं पाहिजे, ही संकुचित होती. आणि त्या सगळ्या प्रत्येक वेळेला किती शेअर असला तरी 1.25 शेअर नेहमी भेटतो. जीवनात जर बघायला गेलं की शेराला 1.25 शेअर भेटतो, असं म्हणजे काय? सिंह जो असतो, सिंह शेराला 1.25 शेअर भेटायचे अर्थ का ते सांगतो. सिंह जोपर्यंत तरुण असतो, त्याच्यावर प्रचंड शक्ती असते, तोपर्यंत त्याच्याबरोबर त्याचा जो कळप असतो त्याचा तो नेता झालेला असतो. म्हणजे तो त्यांचं संरक्षण पण करतो, आणि तो त्यांचा त्या कळपाचा राजा असतो. आणि तिथे बाहेरचा जर कोण सिंह आला तर हा जो त्याच्याकडे जे शक्तिशाली असल्यामुळे तो त्याला पळवून लावतो. म्हणजे कोणी तिकडे येत नाही. मग त्याच्या ज्या सिंहिणी आहेत तर त्यांची मुलं बाळ असं त्या सगळ्यांकडे तो अगदी राजा असतो, राजा म्हणतो. पण एक वेळ येते, काळ गेल्यानंतर वार्धक्य येणारच. मग त्यावेळेला एखादा सिंह आला दुसरा, तो 1.25 शेर असतो. तो ह्या शेरला, दोघांमध्ये जो युद्ध होतं त्यावेळेला हा हरला की त्याला सोडूनच जावं लागतं, राहू शकत नाही. मग तो सगळा कळप नवीन आलेल्या सिंहाचा होतो. म्हणून शेराला 1.25 शेर हा असतोच असं म्हणतात ना. तसं मानवी जीवनामध्ये पण माणूस किती मोठा आहे, असा आहे तसा आहे असं जरी किती विषय तरी त्याला 1.25 शेर कोणतरी येतो. म्हणून अहंकार धरायचा नाही. लक्षात घ्या, हे शेर 1.25 शेर म्हणजे संकुचित वृत्तीने पाहताना ह्या सगळ्या गोष्टी माणसाकडे येत असतात. म्हणून जो हा पाहणारा जो आहे, हा पाहणारा अनंत आहे. लक्षात घ्या, फक्त देहापुरती मी नाहीये, तर हे जे अनंत स्वरूप ते ह्या देहातून पाहतो. हा भाव जर ह्या पाहणाऱ्याला कळला तर तो अनंत होतो, व्यापक होतो. आणि त्याच्यातून तो पाहताना सर्वत्र मीच आहे ह्या भावात पाहतो. म्हणजे त्याचं पाहणं कसं होतं की सर्व जे जे समोर दिसतं ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे पाहणारा जो अनंत स्वरूप आहे ते चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप म्हटल्यानंतर ते अनंत आहे, व्यापक आहे.
आणि तेच चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपातून प्रगट आहे. हा सिद्धांतातून प्रत्येक रूपारूपाच्या पाहताना तिथे त्याला आपलेपण असं की सर्व हे एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. तिथे भेदभाव नाही, तिथे व्यापकता येते. भेदभाव जाणं म्हणजे व्यापकता येणं लक्षात घ्या. म्हणून हा अभ्यास जो आपण म्हणतो साधनेचा अभ्यास जीवन जगणं, कोणाही बद्दल दुजाभाव असताच कामा नये का भेद हा येताच कामा नये. तिथे सर्व एकाच स्वरूपाची अंग आहेत, एकाच स्वरूपाची रूप आहेत. हा भाव दृढ झाला तर त्याला म्हणतात तो चैतन्य भावात आहे की देव भावात आहे. पण मी फक्त देहच म्हटलं की तिकडे भेदभाव आहेत. ज्या क्षणी आपल्याकडे भेदभाव तिथे लक्षात आपण देहभावात आहोत. माझं तुझं जिथे वाटतं तिथे देहभावात आहोत. आणि तो इतका घट्ट आहे की तो पटकन सुटत नाही. त्यासाठीच सुटण्यासाठीच सद्गुरूंना शरण जाऊन आपल्याला हा व्यापकतेचा अनुभव घ्यावा लागतो. त्यासाठी सद्गुरूंचाच आधार घ्यावा लागतो, त्याशिवाय ते होत नाही. आज आपण जे त्रासलेलो असतो, मनासारखं होत नाही म्हणतो की अशा गोष्टी आहेत तशा गोष्टी, सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्याचं खरं कारण काय, आपण देहभावात आहोत. हाच त्याचा अर्थ. सर्वसाधारण माणसं जो जन्माला आहे तो देहभावातून जन्माला आहे. म्हणून सगळ्या गोष्टी दुःखाच्या मागे एकच कारण, आपण देहभावातून जे विकार निर्माण करतो त्या विकारातून जे आपलं कर्म चुकतं त्याचे परिणाम येतात. आणि संकुचितपणामुळे आपण अस्वस्थ असतो. आणि अस्वस्थ असतो म्हणून दुःखी असतो. जर प्रत्येक गोष्ट ही व्यापकतेने पाहता आली, चैतन्य भावातून आहे ते सगळं चैतन्य. माझं म्हटलं तर दुःख असतं आणि सुख पण असतं आणि दुःख पण, दोन्ही गोष्टी आहे. माझी मुलं मला बरं वाटतं, पण माझा मुलगा किंवा माझी मुलगी जेव्हा माझ्या मनासारखी वागत नाही तेव्हा त्या आईला किंवा वडिलांना दुःख होतं. मुलाला कळत नाही. मुलगा मुलगी मस्त आपल्या मस्तीमध्ये असते, ती त्याच्या देहाभावात असते, आई आपल्या देहाभावात. पण ती माझेपण तिथे येतं आणि त्या माझेपणातून मुलांनी ऐकलं, मनासारखं केलं की आईला आनंद असतो, वडिलांना आनंद असतो. अर्थात आईला आपल्या मुलाचं हित व्हावं हेच वाटत असतं, असं काही नाही, मनासारखं वागलं पाहिजे असं नाही. पण दोन दृष्टिकोन आहेत. दोघंही देहभावातून असल्यामुळे जे मूल असतं त्याला अनुभव नसतो, त्याला छोट्या छोट्या गोष्टीत सुख घेण्याची तीव्र इच्छा असते, भोगण्याची. आईकडे अनुभव असतो की बाबा हे असं केलं तर हा पडेल, की याला कधी लागेल, की याचं नुकसान होईल, ह्यासाठी ती मार्गदर्शन करते. पण ह्या मुलाला कळत नाही. मुलगा आणि आईमध्ये म्हणून त्याला म्हणतात जनरेशन गॅप. म्हणजे पाहण्याची जी दृष्टी आहे मुलाची की मुलीची किंवा आईची की वडिलांची, त्या दृष्टिकोनामध्ये क्रॉसिंग आलं, मारामारी आहे. तिथे एकमेकाचं जुळत नाही असं आपण जे म्हणतो. माझे उपाय काय? मुळात उपाय म्हणजे चैतन्य भावात राहणं हे सर्वात सोपा उपाय. पण तो राहीपर्यंत काय केलं पाहिजे? तडजोड करता आली पाहिजे, ऍडजस्ट करता आलं पाहिजे. दोघांनी एकमेकाचा दृष्टिकोन समजून घेऊन तो सामंजस्य वृत्ती असेल तर कुठेतरी तडजोड करता येते. आणि ते तडजोड करण्यातून हे सगळं होतं. पूर्वीच्या काळी वेगळं होतं. पूर्वीच्या काळी वडिलांनी ओरडलं बस की तो तिथे बसलाच पाहिजे. आजकालची मुलं अतिशय बुद्धिवान झाली. बस म्हटलं का बसू, प्रश्न विचारला का बसू, सांगा तुम्हाला का बसू. पूर्वीच्या वेळेस बस आणि का बसू विचारता एक कानाखाली चढली असते, कळलं ना. पुढे विचारायचंच नाही, बस म्हणजे बस. हा पूर्वीच्या लोकांचा अनुभव होता. आताच्या काळात का बसू विचारलं, हात उगारायचा नाही, परत दुसरा वागतो किंवा त्याच्या स्वतःच्या ह्याच्यातून तो विरोध करतोच. मुलं ज्यावेळेला आजकालची मुलं आहेत, म्हणजे जसं जशी ही पिढी वाढत जाते, म्हणजे हे जाणीवा नवीन नवीन देहातून निर्माण होतं, तसतशी त्यांच्याकडे जी वागण्याची पद्धत आहे ती निन्या पद्धतीने विकसित झालेली असते. म्हणून इथे महत्वाचं लक्षात ठेवायचं, प्रत्येकाचं पाहणं सुधारलं पाहिजे. पाहणं सुधारायचं म्हणजे मी म्हणतो तसंच झालं पाहिजे हा आग्रह तिथे असता कामा नाही. मुलांचं हित आई वडिलांना हवंच असतं आणि मुलं सुखी होणं हाच आई वडिलांचा हेतू असतो, पण मुलांना ते कळत नसतं.
मुलांना वाटतं आम्हाला चांगलं कळतं, यांना काय कळतं. म्हणजे आताचा काळ बाबा तसं नाही, पण पूर्वीच्या काळी जर इंग्लिश मिडियममध्ये मुलगा मुलगी गेली की तर वाटतं मी खूप शहाणा झालो, आई वडिलांना काय कळत नाही, इंग्लिश येत नाही, त्यांना काही अक्कल नाही, असं होतं. अशी पण एक अवस्था होती पूर्वीच्या काळी. आता ती थोडी बदलली, तर सगळे थोडंसं बोलतात की भाषेवर त्याचा काही अहंकार नसतो बऱ्याच लोकांना. पण जशी जशी मुलं तारुण्यात येतात तेव्हा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, आम्हाला सगळं माहिती आहे, तू काही शिकवायची गरज नाही, कारण तेवढी प्रगल्भता येते, पण सगळं कळलेलंच तसं नाही. म्हणून ह्या सगळ्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळे वादविवाद आहेत, लक्षात ठेवा. म्हणून ह्याच्यात शहाणपण हवं. आणि शहाणपणातून कुठे समत्वाने पाहायचं, कुठे समजून घ्यायचं, कुठे तडजोड करायची, कुठे आपल्याला सांभाळून घ्यायचं, या सर्व गोष्टीतून एकमेकावर असलेलं जे प्रेम आहे ते ह्याच्यातून पार करतं माणसं. शेवटी मुलगा आणि मुलगी, आई आणि वडील ह्या दोघांमध्ये जो प्रेमाचा जो घट्ट वीण असेल, तरी जरी मतभेद असतील तरी त्या मतभेदातून परत पुढे तडजोड करण्याची वृत्ती निर्माण होते, तिथे जर प्रेम असेल तर. म्हणून प्रेम वाढत राहिलं पाहिजे. प्रेमाचं म्हणजे मुलं ऐकत नाही म्हणून आता मला असंच कर तसंच कर म्हणजे आपण रागाने मुलांना बोललो तर तिथे प्रेमाचा वीण कमी पडायला लागते. म्हणून एकमेकाबद्दल जितकं प्रेम असेल आणि मुलांना एवढं कुठेतरी जाणीव होते की आपले आई वडील आपल्यासाठी जेव्हा हे काहीतरी करतायत, एवढं जीवन आपल्यासाठी धडपडतायत, ही जर जाणीव मुला मुलीकडे आली तर ती प्रेमाची वीण अधिक घट्ट होते. मग जरी मनासारख्या गोष्टी झाल्या नाही तरी ते मूल मुलगी किंवा मुलगा ते तडजोड करण्याच्या अवस्थेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून पाहणारा, शेवटी आपण हे सगळं म्हणतोय कुठे, पाहणं सुधारलं पाहिजे. पाहणं सुधारलं तर सगळं होतं. मुलगा मुलगी तरुण तरुणी असो किंवा वयस्कर असतो, कोणी असो, प्रत्येकाची पाहण्याची जी दृष्टी आहे ती पाहता आली पाहिजे. म्हणून एक सोपा मार्ग म्हणजे सोपा म्हणता येत नाही, कारण ते देहभाव बाजूला करून चैतन्य भावातून पाहण्याची मार्ग आहे, तो श्रीकृष्णाने सांगितलेला आहे किंवा व्यास महर्षीने सांगितलं, कोणी म्हणून जे संत महात्म्याने हा मार्ग सांगितलेला आहे, तो मार्ग अनुभवता आला. म्हणून पाहायचं कसं आणि त्यासाठी जी साधना सांगितली जाते त्या साधनेतून केवळ पाहणं कसं सांगितलं जातं. म्हणजे पाहणाराच आहे इथे स्थिर राहून पुढे जायचंच नाहीये. परत असं गौतम बुद्धांनी सांगितलं पुढे नाही जायचं. आता गौतम बुद्धांनी फक्त पहा, त्याच्यात पुढे जायचं नाही, चांगलं वाईट इथे करायला जायचं नाही, तू स्थिर राहा. इथे ज्या वेळेला हे पाहणं, असं पाहण्यासाठी जी विशिष्ट साधना सांगितली जाते की पाहत राहा पाहत राहा पाहत राहा पाहत राहा, असं करता करता नुसतं प्रतिक्रिया न देता पाहता 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 काहीच करायचं नाही म्हटलं की ही जाणीव जी आहे किंवा जो पाहणारी जी शक्ती जी आहे ती हळूहळू ती निवांत होत जाते. आणि त्या निवांत अवस्थेमध्ये क्षणभर ती स्वतःला जाणू शकते अशी त्या अवस्थेत होते. तर ते त्याला म्हणतात केवळ पाहणं, त्या अवस्थेला म्हणतात. क्षणभर असते. कधी कधी केवळ पाहणं म्हणता म्हणता ती जाणीव नेणीवेत जाते, म्हणजे ती निर्भान अवस्थेत जाते. ती कुठे आहे काही आहे काही कळत नाही, ती सुद्धा तिची अवस्था आहे. जशी गाढ झोपेत आपण कुठे आहोत काय कळत नाही तशी ती अवस्था असते. त्यामुळे जसं पाहताना गौतम बुद्धांनी सांगितलं श्वासाकडे पहा, श्वास येतोय जातोय येतोय जातोय, पहा 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 म्हणता म्हणता पाहणारा हळूहळू त्याचं पाहणं निवांत पाहणं. पण ते निवांत जितका होतो तसं तसं त्याचा श्वास कमी 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 मंद 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 होत जातो. राग आला तर श्वास जसा भरभर भरभर होतो, माणूस घाबरला तर त्याचा श्वास जोरजोरात चालू होतो. बघा कसं आहे, किंवा श्वास एकदम भीतीचा झटका आला तर माणूस थोडा वेळ श्वास अडकतो. हे सगळे श्वासावर परिणाम होतात. म्हणून श्वासाकडे पाहता पाहता मन जितकं स्थिर आणि शांत व्हायला लागतं तसं श्वास पण मंद मंद होत जातो. अशी एक अवस्था येतो की श्वास येतो की जातो हे कळतच नाही. म्हणजे पाहणारा श्वासाकडे पाहत असतो पण इतका मंद होतो की तो कळत नाही. त्याला म्हणतात सहज कुंभक, केवळ कुंभक. केवळ कुंभक म्हणजे सहज कुंभक. श्वास असतो म्हणजे श्वासोच्छ्वास बंद होत नाही. श्वासोच्छ्वास बंद झाला की तो एकदम पूर्ण कुंभकात जाईल. पण आहे
म्हणजे ही अवस्था म्हणजे आपली जाणीव म्हणून आपण जे आहोत ती अवस्था, त्याचा अनुभव हा कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याचं हे शास्त्र आपल्याला त्याची अनुभूती असली पाहिजे की ही पाहणारी शक्ती आहे, ही शक्ती निवांत होते आणि निवांत झाल्यानंतर एक क्षण असते ती नुसती पाहते, तिला काही करावं असं वाटत, मुद्दाम करत नाही असं नाही, मुद्दाम व्यापत नाही असं नाही, ते सहजपणे नुसतं पाहणं चालू होतं, पुढे काही करायचे असं म्हणजे सगळं आहे हे कळतं पण काय करायचंय तिथे जात नाही. त्याला म्हणतात केवळ पाणू साधनेमधली ती एक अवस्था आहे. त्या अवस्थेतून परत बाहेर आल्यानंतर मग त्या अवस्थेचं म्हणजे त्या अनुभूतीच्या अधिष्ठानावर तो साधक जेव्हा जीवनाकडे पाहतो तेव्हा तो शांत मनाने बघतो, शांत चित्ताने पाहायला लागतो, प्रतिक्रिया देत नाही. म्हणजे अभ्यास जो आहे तो असा अभ्यास आहे की ती प्रतिक्रिया द्यायची नसते. म्हणून घरामध्ये कुटुंबामध्ये वाद आहे तो प्रतिक्रिया देण्यातून होतो. स्थिर मनाने पाहायचं, शांत मनाने पाहायचं, त्याला प्रतिक्रिया द्यायची नसते. थोड्या वेळानंतर त्याला प्रतिसाद द्या. प्रतिसाद म्हणजे तडजोड वृत्तीचा असेल, सामंजस्य वृत्तीचा असेल, समजून घेण्याची वृत्ती असेल, तिथे कृतज्ञतेचा भाव असेल. म्हणजे त्या ठिकाणी प्रतिसाद देताना सद्भावनातून प्रतिसाद द्या, शहाणपणातून प्रतिसाद द्या. म्हणून संत किंवा गौतम बुद्ध सारखे महान विभूती किंवा आणखी महावीर म्हणा हे सगळे महान विभूती होत्या. सर्वसाधारण माणसाच्या ह्या अवस्था करायला त्यांना फार कठीण आहे. पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेला जो सत्शिष्य असतो तो जो अभ्यास करावा त्याला हे अनुभवाला येतं. प्रत्येकाला अनुभवाला येऊ शकत नाही. का? कारण तो दृश्यातच गुंतलेला आहे आणि मीपणातूनच पाहण्याची त्याला सवय आहे. मीपणा बाजूला गेला पाहिजे आणि दृश्यात गुंतण्याची जी सवय आहे ती बाजूला झाली पाहिजे. कर्म सगळं करायचं आहे पण कशातही गुंतायचं नाही. चैतन्य भाव ज्याला आपण म्हणतो म्हणजे गुंतायचं म्हणजे मीपणातून तिथे कुठेही पाहायचं नाही, माझं तुझं नाही, जे आहे ते आहे स्वीकार. आणि त्याच्यातून अधिक अधिक चांगला प्रतिसाद द्या. म्हणजे इथे पाहणं येतं, जाणणं येतं, चिंतन करणं येतं, कृती करणं आणि भोगणं हे सगळ्या असतात पण तिथे सतत समाधान असतं, तिथे विकार नसतात, दुःख नसतं, काही नसतं. लक्षात घ्या. म्हणून मन शांत राहणं, स्थिर राहणं ह्यासाठी आपल्याला हा मार्ग म्हणजे आज आपण जे साधना म्हणतो तिथे हा मार्ग अवलंबिला जातो. म्हणजे विवेकानंद बुद्धांचा जो मार्ग आहे तोही काही लोक अवलंबतात, महावीरांचा मार्ग अवलंबणार तसेच काही साधक असू शकतात. श्रीकृष्णाने जे मार्ग भगवद्गीतेमध्ये जे मार्गदर्शन केलेलं आहे, संतांनी सांगितलंय तोही मार्ग आहे. कोणता मार्ग अनुभवायचा तो ज्यांना वाटतं 4 वाकाचा अनुभव बरा, आपल्या डोक्याला ताप नाही, खावं पिवं मौज करू, उद्याचं उद्या बघूया, कोणी बघितलं उद्या असं विचारतात ना. म्हणून म्हटलं 90% जास्त लोक, 90%, 90 कशाला 99% लोक हे 4 वाक माहीत नसून सुद्धा 4 वाकाचा मार्गदर्शन घेतात. म्हणून इथे हा जो सगळा जीवन जगण्याचा मार्ग आहे तिथे आपल्याला जर चांगला समाज निर्माण व्हायचा असेल तर त्याला आपल्याला पाहणारा कोण आहे हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. तिथे तो व्यापक झाला पाहिजे. तो लहान मुलं असो, तरुण असो, वयस्कर माणूस, ज्याला हे आत्मसात होतं त्याच्यातून त्याला केवळ पाहण्याची अवस्था साधता येते. त्या अवस्थेत तो काही काळ स्थिर राहू शकतो, ती अवस्था अनुभवत राहतो आणि त्याच्यातून तो स्थिर व्हायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो प्रत्यक्ष सगळ्यांकडे भेटताना तो सर्वांकडे समत्वानेच पाहतो. त्याला कोणाही बद्दल दुरावा नसतो, दुजेपण नसतं, सर्व आपलेच आहेत. हा आपलेपणाचा तिथे भाव असतो आणि त्या आपलेपणाच्या भावातून जो जीवन जगतो तेव्हा तो समाधान. म्हणजे कोणाबद्दल तुझे भाव तू ह्याच्याबरोबर कशाला बोलतो, ह्याच्यावर काय बोलतो असं वाटत नाही. जो येईल त्याच्याशी आपलेपणाने बोलणं आणि त्याचा स्वीकार करणं. रूपातून गुंतणाना आपलं गुंतत असू तर आपण काय म्हणतो, अरे हा असा दिसतोय, ह्याच्या काय जरा आधीच विचार करतो, हा आरामखोर दिसतो की हा चांगला दिसतो, अशा विचारातून पाहतो आपण बऱ्याच वेळा. बघा पाहणं आधी आपण ठरवतो असं पाहतो.
पण ज्याला सर्वत्र चैतन्य भाव, त्याच्यासाठी सर्व चैतन्य असेल तर तो कसाही असला तरी चैतन्य भावातून तो त्याचा स्वीकार करतो, पण सावध असतो, फसत नाही. पण तो आता मग असेल तर फसवणार फसून जाते. व्यवहारात फसून जाणं हा साधी गोष्ट आहे. खरं व्यवहारात फसतात, मग लोक याने फसवणार, साधी गोष्ट आहे, कारण तेवढे सावध नाही झालं. पण चैतन्य भाव ढळला तर चैतन्य भावात फसलास, ही फार मोठी वाईट गोष्ट आहे. लक्षात घ्या, ते चैतन्य भावातूनच सगळं जीवन जगायला पाहिजे. म्हणजे आहे ती ईश्वरी शक्तीच आहे की आहे ते ब्रह्म आहे, असं जे वेदाने सांगितलं की ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, हा जो बोध आहे त्या बोधातून जो जीवन जगतो त्याला या बाकीच्या सर्व गोष्टींचं भेदाभेद नसतो, फायदे तोटे नसतात, मानपान नसतो, कौतुक करा की निंदा करा ह्याच्यात तो गुंतत नाही. तो येईल तो क्षण आनंदाने जीवन जगत असतो आणि येईल त्या क्षणी त्याच्यावर जे जे असेल त्यांना आनंद देण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्यावर जे असेल ते जगाला आनंद द्यायचा तर प्रयत्न आहे, पण त्याच्या जवळ जे येतील त्यांना तो आनंद मिळतो, हे तर लक्षात ठेवायचं. म्हणजे काळोख सगळे पसरलाय, पण जिथे दिवा आहे, प्रकाश आहे, त्या प्रकाशात जे येते त्यांना प्रकाशाचा फायदा आहे. जे प्रकाशात येत नसतील ते काळोखात राहतात. पण जो प्रकाश देणार आहे तो कोणाला म्हणत नाही माझ्याजवळ या, माझ्यावर नको, त्याला आपलेच वाटत असतात. पण येणाऱ्यांना तो आपला वाटत नसेल तर मग तो गोंधळ. इथे पाहण्याची दृष्टी असते. म्हणून केवळ पाहणं असा जो प्रकार आहे तो प्रकार साधनेत अनुभवायचा आहे. केवळ कुंभक म्हणजे स्थिर आणि अत्यंत शांत जी अवस्था असते, तिथे शरीराच्या ठिकाणी निवांतपणा असतो, मनाच्याही ठिकाणी निवांतपणा असतो आणि त्याच्यातून श्वासही तितकाच निवांत असतो. तेव्हा असं ते केवळ कुंभक. कुंभक म्हणजे श्वास धरून राहणं. कुंभक म्हणजे श्वास घेतला थांबवला तर त्याला म्हणतात अंतरकुंभक, श्वास सोडला आणि थांबवला तर त्याला म्हणतात बाह्य. हे कुंभक असं म्हणजे कुंभक म्हणत असताना त्या कुंभकामध्ये असणेपणाचा बोध निर्माण होतो, म्हणून तो कुंभक महत्वाचा. श्वास अडकवला, थोडा जास्त अडकवा बघा का तो श्वास घ्यायचा, श्वास घ्यायचा नाही घ्यायचा तर घेतो. म्हणजे हा जो आहे ना त्याला वाटतं ना कोण आहे तोच तो. कळलं ना. कुंभक जो असतो तो पाहणाऱ्याचा अनुभव घेण्यासाठी असतो. पण हळूहळू हे सगळं सम होतं. म्हणजे श्वास येतोय आणि तो कुंभकही आहे, पाहतो पण नुसतं केवळ पाहणं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात पाहण्याचं तो समाधान आहे, शांत असतो. ही जे ज्याला अवस्था निर्माण होते तो संत होतो आणि तोच खरा जीवन जगण्याचा पुरुषार्थ करत असतो. तो सतत वाईट घटना चांगल्या घटनाच्या समोर होत असतात पण त्याला त्याचा काही फरक पडत नाही. तो ते सगळं काही आपलेपणाने स्वीकारतो आणि आनंदात होतो. ही वृत्ती आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. तिथे जीवन प्रगल्भित होतं, जीवनाचा विकास होतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत माणसं जे आकर्षित होतात आणि नंतर तिथे आपल्या जीवनाच्या अंगाने दुःख निर्माण करून घेतात कर्मातून. तिथे सहजपणे आनंदाने कसं जगायचं हे शिकायचं असतं आणि त्याच्यातून सगळेजण तो समाज आनंदाने जगू शकतो. म्हणून ही अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. मी कोण आहे हे लहान बाळापासून शिकवलं पाहिजे. आपल्याकडे ते शिकवलं जात नाही, हाच गोंधळ आहे. लहान मूल ज्यावेळेला मी म्हणायला लागतं ना तिथेच मी कोण आहे हे शिकवलं पाहिजे. आपण ते शिकवत नाही. आपण त्याला बाळा कुठे आहे, तुझा चेहरा कुठे आहे, डोळा कुठे आहे, कान कुठे ते दाखवतो. मग त्याला म्हणा हा कुठे आहे, बाळाचं नाव घेतलं. बाबू कुठे आहे, मग बाबू स्वतः हाताकडे पडणं मी बाबू आहे, मी बाबू. अडकला गेला. कळलं ना. हे लहानपणी शिकवलं पाहिजे. तू चैतन्य आहेस, ही चैतन्य ही दिव्य शक्ती आहे, तुझ्या देहातून ही दिव्य शक्ती प्रकट, हे लहानपणी शिकवलं पाहिजे. आणि हेच आपण शिकवतो. आपण त्या बाळाला काय कळणार, मोठ्यालाच कळत नाही, बाळाला काय कळणार, आई बाबांनाच कळत नाही ना. माझं बाळ करून कुरवाळतच बसतात, तिथं गोंधळ होतो. म्हणून हे सगळं जे आहे ते लहानपणी शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी खरे हे संस्कार केंद्र चालू झाले. त्याच्यातून मग चांगलं बघा वाईट बघा नंतर पहिली पाहण्याची दृष्टी शिकवली पाहिजे. तो असंच पाहता आलं पाहिजे तुला, तू कोण आहेस, हे सर्व जीवन म्हणजे कोणाचं आहे, हे सगळं परमेश्वराचं जीवन आहे हे कळणं लक्षात घ्या. दृष्टी बदलली पाहिजे. पण जशी दृष्टी तशी सृष्टी. दृष्टी जर दूषित असेल तर सृष्टी दूषित असते. दृष्टी जर निर्मळ असेल तर सगळं विश्व निर्मळ. दृष्टी जर मंगलमय असेल तर सगळं विश्व मंगलमय. पाहाल तसं जीवन आकाराला येईल. आणि म्हणून पाहणं सुधारलं पाहिजे,
म्हणून असं पहा की तुझं जीवन आनंदाने तुला जगता आलं पाहिजे. कारण तू म्हणून जे आहे ते अनंत स्वरूप आहेस. म्हणून लक्षात ठेवा, कर्म मध्ये जो विकार आहे ते म्हणजे विष आहे. ते संकुचित म्हणजे देहापुरते म्हणजे कपतलं, थोडंसं व्यापक झालात तर ते मोठं तपेल होईल. आणि समुद्रासारखे झालात तर अनंत व्यापक व्हाल, अनंत स्वरूप व्हाल. आणि काय व्हायचं ते आपणच ठरवायचं आहे. आपल्या जीवनाचा हा बोध आपल्याला कळला पाहिजे. म्हणून हे सर्व जीवन सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याची ज्या साधकाला इच्छा असते, तळमळ असते, त्याची सुधारणा होऊ शकते. परत लक्षात घ्या, सद्गुरूंकडे अनेक शिष्य येतील पण आपल्या सोयीचं वागतात. सद्गुरूंना मग असं केलं तरी चालतं. सद्गुरूंना काय आपल्याला करायचंय ते आपले बोलतात, आपल्याला असं राहायचंय, कळलं ना, असेही म्हणणारे लोक आहेत. कारण त्यांना सुधारणा होत नाही. त्यांना आपण फक्त मनाची कल्पना करतो आम्ही सद्गुरूंचे शिष्य आहोत. पण सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे जो व्यापक व्हायचा प्रयत्न करतो तोच खरा ह्या सगळ्या ज्ञानाचा अधिकारी होतो. तोच खरा त्यांचा पुत्र असतो किंवा वारसदार असतो. पुत्र म्हणण्याचे वारसदार, वारसा हक्क ज्ञानाचा सद्गुरूंचा ज्याला मिळतो तो सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे आचरण करतो तोच. बाकी कोणी त्याचा वारसदार होऊ शकत नाही. म्हणून खरे वारसदार व्हा. सद्गुरूंचे खरे वारसदार म्हणजे ज्ञानाचा वारसा तोच पुढे चालवतो तोच खरा वारसदार. म्हणून असं होण्याची शपथ आपण साधकाने स्वतःकडे घेतली पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज जय. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.